नमस्कार सर्वांचे आपल्या ऐका मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सुरुवातीला किती प्रचंड उत्साह असतो नाही का? आपण अनेकदा ठरवतो की उद्यापासून रोज जिमला जायचं, नवीन शूज घेतो, भारीतले ट्रॅक पॅन्ट्स घेतो, नवीन वॉटर बॉटल वगैरे. हो. आणि पहिल्या 2-3 आठवड्यात आपण एकदम जोरात असतो. अगदी बरोबर. पण हळूहळू तो उत्साह ओसरू लागतो. रोज सकाळी उठून तेच तेच व्यायाम करणं, थोडं कंटाळवाणं वाटायला लागतं आणि मग एक दिवस असा येतो की जिमची ती महागडी बॅग फक्त एका कोपऱ्यात धूळ खात पडलेली असते. आपण इतक्या लवकर हार का मानतो? हे खूप कॉमन आहे. हो ना. एखादी नवीन भाषा शिकायची असो, वाद्य शिकायचं असो, आपण ती सातत्यपूर्णता, ती कन्सिस्टन्सी का टिकवू शकत नाही? आज आपण थॉमस एम स्टर्नर यांच्या द प्रॅक्टिसिंग माइंडमधील सर्वात पॉवरफुल आयडियाज समजून घेणार आहोत. नक्कीच. आणि या पुस्तकाची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे केवळ काही थेरीजवर आधारलेलं नाही, तर लेखकाच्या प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं आहे. थॉमस टर्नर हे स्वतः एक कॉन्सर्ट पियानो टेक्निशियन होते. आता हे काम किती गुंतागुंतीचं असू शकतं याचा आपण थोडा विचार करूया. एका ग्रँड पियानोमध्ये साधारण 10,000पेक्षा जास्त छोटे छोटे भाग असतात आणि त्यात 88 कळा म्हणजे कीज असतात. बापरे, 10,000 भाग? हो. आणि या प्रत्येक कीला परफेक्ट ट्यून करण्यासाठी शेकडो वेळा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा अत्यंत बारकाईनं करावी लागते. हे काम अतिशय कंटाळवाणे आणि पुनरावृत्तीचे असते. नुसता विचार करूनच मला कंटाळा आला. म्हणजे जर ते फक्त कधी एकदा हा पियानो ट्यून होतोय आणि मी घरी जातोय असा विचार करत बसले असते तर त्यांना नक्कीच फ्रस्ट्रेशन आलं असतं. कारण एकाच कामात एवढे तास घालवणं हे मानसिकदृष्ट्या खूप थकावणार आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच या कंटाळवाण्या कामातनंच लेखकाला एक अत्यंत महत्त्वाचा शोध लागला. त्यांनी पाहिलं की जोपर्यंत ते काम कधी संपेल याचा विचार करत होते तोपर्यंत त्यांना प्रचंड मानसिक ताण येत होता. राईट. पण ज्या क्षणी त्यांनी आपलं लक्ष त्या अंतिम निकालावरून हटवलं आणि केवळ त्या एका क्षणी करत असलेल्या ट्युनिंगच्या प्रक्रियेवर केंद्रित केलं तेव्हा त्यांना कामात एक वेगळीच शांतता जाणवली. हेच या पुस्तकाचं मुख्य सूत्र आहे. म्हणजे डेस्टिनेशनपेक्षा जर्नीवर प्रेम करायला शिकणं. अगदी बरोबर. डेस्टिनेशन म्हणजे अंतिम ध्येयापेक्षा प्रवासावर प्रेम करायला शिकणं. यातूनच मला पुस्तकातली ती पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची कल्पना आठवतीये जिच्यावर लेखकाने खूप जोर दिलाय. परिणामापेक्षा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करणं. प्रोसेस, नॉट प्रॉडक्ट. कसं आहे, आपण सध्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या जगात राहतोय. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट लगेच हवा असतो. सोशल मीडियावर एखादा फोटो टाकला की लगेच लाईक्स हवे असतात. जिमला गेलो की आठवडाभरात वजन कमी झालेलं दिसायला हवं असतं. हो, आपण एकदम उतावीळ असतो. आपण फक्त त्या अंतिम प्रोडक्ट म्हणजे निकालावर लक्ष केंद्रित करतो. पण या प्रक्रियेत आपण प्रोसेस पूर्णपणे विसरून जातो. आणि यामागे खूप मोठं मानसशास्त्रीय कारण आहे. आपल्या मेंदूला ना डोपामिनची सवय लागलेली असते. अच्छा. हो. जेव्हा आपण एखाद्या ध्येयाचा विचार करतो तेव्हा आपला मेंदू आपल्याला एक प्रकारचा आनंद देतो. हो. पण प्रत्यक्ष काम करायला लागल्यावर जेव्हा लक्षात येतं की याला वेळ लागणार आहे तेव्हा तो आनंद नाहीसा होतो. खरंय. आपण आपलं पूर्ण लक्ष मी अजून माझ्या ध्येयापर्यंत का पोचलो नाही यावर केंद्रित करतो आणि मी आत्ता काय करत आहे यावरून आपलं लक्ष उडतं. जो खूप बोलका आहे. लेखकाने वयाच्या 30व्या वर्षी गोल्फ शिकायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत ग्रुप क्लासमध्ये इतरही काही लोक होते. तो किस्सा खूप छान आहे. हो. एका बाईंनी तर क्लासमध्ये चक्क असं सांगितलं की बघा, मला प्रॅक्टिस वगैरे करायला वेळ नाहीये. मला फक्त सकाळी उठल्यावर उत्तम गोल्फ खेळता यायला हवा. विचार करा. म्हणजे त्यांना प्रोसेस नकोच होती. हो ना. म्हणजे त्या बाईंना प्रक्रियेतून जायचंच नव्हतं. त्यांना फक्त थेट चॅम्पियन व्हायचं होतं. आणि साहजिकच अशा मानसिकतेमुळे काय होतं, जेव्हा आपण सराव करतो तेव्हा आपल्याला सतत जाणवत असतं की आपण किती वाईट खेळत आहोत. बरोबर. त्या वर्गातील इतर लोक सराव न करता फक्त चांगला गोल्फ खेळता यावा या अंतिम ध्येयाचा विचार करत होते. त्यामुळे प्रत्येक खराब शॉटवर ते निराश होत होते. पण लेखकाने गोल्फचा प्रत्येक स्विंग शिकण्याच्या प्रक्रियेवर लक्ष दिलं. म्हणजे एका वेळी फक्त एकच मोशन. अगदी तसंच. एका वेळी फक्त एकच मोशन. पायाची पोझिशन कशी असावी, हात कसे वळवावेत, या बारकाव्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्यांना तो सराव कंटाळवाणा न वाटता चक्क एका ध्यानासारखा, एका मेडिटेशनसारखा वाटू लागला. पण इथे मला एक प्रश्न पडतो. जर आपण अंतिम ध्येयाचा विचारच केला नाही तर आपण भरकटणार नाही का? म्हणजे जर आपल्याला माहीतच नसेल की कुठे पोहोचायचंय तर प्रक्रियेवर प्रेम करून आपण नक्की जाणार कुठे?
ध्येय विसरून जाणं हे थोडं अव्यवहार्य वाटत नाही का? हां, खूप महत्वाचा आणि रास्त प्रश्न आहे. लेखक असं अजिबात म्हणत नाहीयेत की ध्येय नसावं, ध्येय असायलाच हवं. पण ध्येयाचा वापर कसा करायचा हे समजून घेणं गरजेचं आहे. हां. पुस्तकात एक उत्तम उदाहरण आहे. ध्येयाचा वापर फक्त एक सुकाणू म्हणून करा, म्हणजे रडरसारखा. जसे एखाद्या बोटीला योग्य दिशा देण्यासाठी सुकाणू असतं, तसंच ध्येय असतं. ओके. ते आपल्याला दिशा दाखवतं, पण बोट पुढे जाण्यासाठी आपल्याला वल्हे मारावे लागतात, म्हणजेच प्रत्यक्ष कृती करावी लागते. जर आपण वल्हे मारणं सोडून फक्त सुकाणाकडेच बघत बसलो तर बोट पुढे जाईल का? नाही जाणार. आपली पूर्ण ऊर्जा आणि लक्ष सध्या आपण जे करत आहोत त्यावर केंद्रित असायला हवं. अगदी बरोबर. आपण अनेकदा आपलं लक्ष वर्तमानातून हटवून भविष्यातल्या चिंतांमध्ये अडकवतो. आणि हे किती साहजिक आहे ना. आपण गाडी चालवताना रेडिओ ऐकतो, त्याचवेळी फोनवर बोलतो आणि पुढच्या मीटिंगमध्ये काय बोलायचं याचाही विचार करत असतो. आपलं मन एका वेळी एकाच ठिकाणी कधीच स्थिर नसतं. नक्कीच. पुस्तकातील ती रथ आणि 4 घोडेची अॅनालॉजी इथे अगदी परफेक्ट लागू होते. हो, ती चॅरियट ड्रायव्हरची अॅनालॉजी खूप सुंदर आहे. आपला देह हा एक रथ आहे आणि आपलं मन हे त्या रथाला जोडलेले 4 घोडे आहेत. आणि जर आपल्या हातातील लगाम नियंत्रणात नसतील तर ते घोडे आपल्याला कुठेही खेचून नेतील. आपण फक्त थकून जाऊ पण कुठेच पोहोचणार नाही. अगदी तसंच. जेव्हा आपण प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण त्या घोड्यांचं लगाम आपल्या हातात घेतो. आपण आपल्या मनाला सांगतो की भविष्याचा विचार करू नकोस. आत्ता फक्त हे जे काम सुरू आहे तेवढंच नीट कर. जेव्हा मन वर्तमानात येतं, तेव्हा अर्ध्याहून अधिक ताण आपोआप नाहीसा होतो. हे सगळं ऐकायला खूप शांत वाटतंय. पण मला वाटतं आपण परिणामाचा सतत विचार करतो कारण आपल्यावर एक प्रकारचं दडपण असतं, परफेक्ट होण्याचं दडपण. आपल्याला सतत असं वाटत असतं की जेव्हा आपण परफेक्ट होऊ, जेव्हा एखादं मोठं यश मिळेल, बँकेत विशिष्ट रक्कम जमा होईल, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आनंदी होऊ. आपण स्वतःला नेहमीच अपूर्ण समजतो. ही दुसरी महत्वाची आयडिया आहे. हाच तर परफेक्शनचा भ्रम आहे. द इल्युजन ऑफ परफेक्शन. आपल्याला वाटतं की परफेक्शन म्हणजे एक अंतिम टप्पा आहे, जिथे जाऊन आपण थांबणार आहोत. पण निसर्गाकडे पाहिलं तर परफेक्शनची व्याख्याच बदलते. कसं काय? लेखकाने यासाठी फुलाचं एक अतिशय सुंदर उदाहरण दिलं आहे. आपण जर एका फुलाकडे पाहिलं तर ते फूल कधी परफेक्ट असतं? जेव्हा ते फक्त एक बी असतं तेव्हा, जेव्हा त्याला अंकुर फुटतो तेव्हा, की जेव्हा ते पूर्ण उमलतं तेव्हा? जनरली आपला दृष्टिकोन असा असतो की जेव्हा ते पूर्ण उमललेलं आणि सुंदर दिसतं तेव्हाच ते परफेक्ट असतं. पण निसर्गाच्या दृष्टिकोनातून तसं नसतं. फूल प्रत्येक टप्प्यावर परफेक्टच असतं. बी असताना ते एक परफेक्ट बी असतं. मातीत गाडले गेल्यावर ते बी तक्रार करत नाही की अरे रे, मला अजून फूल का येत नाहीये, मी किती अपूर्ण आहे. खरे आहे. ते भविष्याची चिंता करत नाही किंवा दुसऱ्या उमललेल्या फुलाशी स्वतःची तुलना करत नाही. ते फक्त त्या क्षणी जे आहे त्यात पूर्ण असतं. मुळात परफेक्शन हा काही शेवटचा टप्पा नसून ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हे फुलाचं उदाहरण खूप काव्यमय आहे, पण जर आपण याला आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात लागू केलं तर एक अडचण येते. कोणती? जर आपण स्वतःला आत्ताच परफेक्ट मानलं तर आपल्यात पुढे प्रगती करण्याची भूकच उरणार नाही, असं नाही वाटत? अच्छा. म्हणजे आपण जसे आहोत तसे परफेक्ट आहोत, मग नवीन काही शिकायची किंवा मेहनत करायची गरजच काय? यातून आळशीपणा नाही का वाढणार? हा अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा आहे. पण इथे आपल्याला स्वतःचा स्वीकार आणि आळशीपणा यातील फरक समजून घ्यावा लागेल. ॲक्सेप्टन्स आणि कंप्लेसन्सी. निसर्ग स्वतःचा स्वीकार करतो पण तो कधीच वाढ थांबवत नाही. बी स्वतःला परफेक्ट मानतं पण तरीही ते अंकुरण्यासाठी जमिनीतून बाहेर येतच. बरोबर. स्वतःला परफेक्ट मानण्याचा अर्थ असा नाही की वाढ थांबवावी. त्याचा अर्थ असा आहे की आपल्या सध्याच्या स्थितीबद्दल स्वतःला दोष देणे थांबवावे. प्रगती ही नकारात्मकतेतून किंवा स्वतःचा तिरस्कार करून होत नाही. म्हणजे आपण एखादी गोष्ट शिकण्याच्या ज्या टप्प्यावर आहोत तिथून आपण प्रगती करणार आहोतच, पण आत्ता आपण अपूर्ण नाही आहोत. अगदी बरोबर. समजा आपण तलावात पोहायला शिकत आहोत. जर आपण पोहताना सारखं डोकं वर काढून पाहिलं की किनारा अजून किती दूर आहे तर आपल्याला भीती वाटेल, आपण थकून जाऊ. हो, पाणी नाकातोंडात जाईल. तर आपला ताण कमी होतो. मग आपण प्रत्येक स्ट्रोकवर श्वास घेण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि किनारा आपोआप जवळ येतो. हे खरंच डोळे उघडणार आहे. स्वतःला दोष देण्याऐवजी आपला प्रवास स्वीकारला की खूप मानसिक शांती मिळते. पण आता एक प्रॅक्टिकल अडचण येते. सांगा ना. आपण वर्तमानात राहायला शिकलो, स्वतःला स्वीकारायला शिकलो, पण तरीही आपल्या रोजच्या आयुष्यात काही अशी कामं असतात जी
डुंगरा एवढी मोठी आणि प्रचंड कंटाळवाणी असतात तेव्हा साहजिकच भीती वाटते. मग अशा वेळी फोकस कसा ठेवायचा? आणि इथेच लेखकाने एक अतिशय प्रभावी तंत्र सुचवले आहे, 4S ची टेक्निक. 4S. हो, जेव्हा एखादं मोठं काम समोर येतं तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी हे 4S वापरायचे: सिम्प्लिफाय, स्मॉल, शॉर्ट आणि स्लो. ओके. हे चारही शब्द एकमेकांशी जोडलेले आहेत आणि ते आपल्या मेंदूवर येणारा ताण कमी करतात. विचार करा, जेव्हा आपण दिवाळीच्या वेळी ठरवतो की आज पूर्ण घर किंवा पूर्ण गॅरेज साफ करायचंय, तेव्हा तो पसारा बघूनच आपल्याला घाम फुटतो. आपण काम सुरू करण्यापूर्वीच मानसिकदृष्ट्या थकून जातो. हो ना? पण जर आपण या 4S चा वापर केला तर चित्र कसं बदलेल? आपण स्वतःला सांगायचं की पूर्ण घर नाही, फक्त हा एक कोपरा साफ करायचा आहे, म्हणजे स्मॉल. आणि तोही फक्त 45 मिनिटं लावून, म्हणजे शॉर्ट. यामुळे ते काम लगेच सिम्प्लिफाईड वाटू लागतं. बरोबर. कारण आपण आपल्या मनाला एक असं टार्गेट दिलं आहे जे पूर्ण करणं अजिबात कठीण नाही. 45 मिनिटांनंतर आपण खरोखर थांबू शकतो. यामुळे काम सुरू करण्यापूर्वीचा जो रेझिस्टन्स किंवा आळस असतो तो पूर्णपणे निघून जातो. हे तिन्ही एस मला अगदी पटले: सिम्प्लिफाय, स्मॉल आणि शॉर्ट. पण यातील चौथा एस आहे स्लो. यावर माझा थोडा आक्षेप आहे. का बरं? आजच्या या जगात जिथे प्रत्येकाला घाई आहे, जिथे डेडलाईन्स असतात, तिथे मुद्दाम हळू काम केल्याने आपलाच वेळ वाया जाणार नाही का? हे थोडं चुकीचं नाही वाटत? वरवर पाहता तसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. यालाच लेखकाने पॅराडॉक्स ऑफ स्लोनेस म्हटलं आहे, हळू असण्याचा विरोधाभास. आपल्याला वाटतं की आपण वेगात काम केलं तर ते लवकर संपेल. पण जेव्हा आपण घाई करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक प्रकारचा गोंधळ, एक फ्रिक्शन निर्माण होतं. आपण एकाग्र होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घाईत आपण चुका करतो. आणि मग त्या चुका सुधारण्यासाठी आपल्याला पुन्हा वेळ द्यावा लागतो. एक्झॅक्टली. उदाहरणार्थ, आपण रोज सकाळी दात घासतो. आपण अनेकदा घाईघाईत दात घासतो आणि त्याचवेळी ऑफिसचे विचार करत असतो. आपलं लक्ष तिथे नसतं. हो, रोजचंच आहे हे. पण जर आपण अगदी जाणीवपूर्वक, हळू आणि प्रत्येक ब्रशच्या स्ट्रोकवर लक्ष देऊन दात घासले तर काय होईल? आपला मेंदू त्या कृतीवर पूर्णपणे केंद्रित होईल. मोठ्या कामांच्या बाबतीतही हेच होतं. राईट. जर आपण मुद्दाम स्लो काम केलं तर चुकांची शक्यता जवळपास शून्यावर येते. काम अचूक होतं. आणि शेवटी पाहिलं तर घाईघाईने चुका करत दोनदा काम करण्यापेक्षा हळू आणि अचूकपणे एकदाच केलेलं काम खरं तर लवकर पूर्ण होतं. अरे वा, हे खूप भारी आहे. घाई केल्याने आपण आपला मानसिक ताण वाढवतो आणि खरं तर जास्त वेळ वाया घालवतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादं काम खूप मोठे, कठीण किंवा कंटाळवाणे वाटेल तेव्हा घाबरून न जाता ते सिम्प्लिफाय, स्मॉल, शॉर्ट आणि स्लो या भागात विभागून पूर्ण करायचं. आणि हे करत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रक्रियेत काम करताना, नवीन गोष्टी शिकताना चुका या होणारच आहेत. चुका या प्रवासाचा भाग आहेत. पण जेव्हा चूक होते तेव्हा आपण प्रचंड भावनिक होतो. माझ्याने हे होणारच नाही, मी मूर्खच आहे, असे टॅग आपण स्वतःला लावतो. या नकारात्मक भावनांमधून बाहेर कसं पडायचं? यासाठी लेखकाने अजून एक अत्यंत उपयुक्त मॉडेल दिले आहे, डॉक मॉडेल. DOC. बरोबर. डू म्हणजे कृती करा, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा आणि करेक्ट म्हणजे सुधारणा करा. इथे ऑब्झर्व हा शब्द सर्वात महत्वाचा आहे. कारण ऑब्झर्व करणे म्हणजे त्रयस्थपणे कोणत्याही जजमेंटशिवाय पाहणे. यावर मला एक खूप छान उदाहरण आठवतं. समजा आपण आपल्या डेस्कवर बसलो आहोत आणि आपण कचऱ्याच्या डब्यात कागदाचा चेंडू करून फेकला. ओके. जर तो चेंडू डब्यात गेला नाही तर आपण काय करतो? आपण जमिनीवर लोळत रडत बसत नाही किंवा स्वतःला मी आयुष्यात काहीच करू शकत नाही असं म्हणत नाही. बरोबर ना? अगदी बरोबर. आपण तिथे अजिबात भावनिक होत नाही. आपण फक्त पाहतो की चेंडू डावीकडे गेला की उजवीकडे. म्हणजे आपण फक्त ऑब्झर्व करतो आणि पुढच्या वेळी योग्य अंतर आणि ताकदीचा अंदाज घेऊन तो चेंडू पुन्हा फेकतो. म्हणजे आपण करेक्ट करतो. पण मग इथे एक मोठा विरोधाभास आहे. जर कागदाचा चेंडू फेकताना आपण इतके शांत राहू शकतो, तर ऑफिसमध्ये एखादी प्रेझेंटेशनमध्ये चूक झाली किंवा एखादं काम वेळेवर नाही झालं तर आपण इतके उद्ध्वस्त का होतो? कागदाच्या चेंडूच्या वेळी वापरलेला शांतपणा इतर वेळी का नाही टिकत? कारण तिथे आपला इगोमध्ये येतो. कागदाचा चेंडू डब्यात जाणं किंवा न जाणं याच्याशी आपण आपली ओळख किंवा आपलं मूल्य जोडलेलं नसतं. पण जेव्हा आपण एखादं महत्त्वाचं काम करतो तेव्हा आपण आपला इगो, आपला स्व त्या निकालाशी जोडतो. आपल्याला वाटतं की जर माझं काम चुकलं तर मी चुकीचं आहे. आपण स्वतःची किंमत त्या अंतिम निकालावरून ठरवतो.
म्हणजे आपण आपली ओळख आणि आपलं काम या दोन वेगवेगळ्या गोष्टी न मानता एकच मानतो. होय. आणि हेच डॉक मॉडेल आपल्याला शिकवतं की आपला इगो आणि आपली कृती वेगळी ठेवली पाहिजे. आपल्या कामात किंवा वागण्यात चूक झाली तर स्वतःला दोष देण्याऐवजी तिसऱ्या व्यक्तीसारखे स्वतःचे निरीक्षण करायला हवे. कुठे चूक झाली ते बघा आणि सुधारणा करा. डू, ऑब्झर्व, करेक्ट. यामध्ये भावनांना किंवा इगोला कोणताही थारा नाही. किती सखोल विचार आहे ते. जर आपण या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्या आचरणात आणल्या तर आपलं काम हे कामासारखं न राहता एक आनंददायी प्रवास बनेल. नक्कीच. आज आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या त्याची पटकन उजळणी करूया. हो, सांगून टाका. पहिली गोष्ट, अंतिम निकालावर सतत लक्ष ठेवून ताण घेण्यापेक्षा आत्ताच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. ध्येय हे फक्त बोटीच्या सुकाणूंसारखं असावं जे आपल्याला दिशा देईल. राईट. दुसरी गोष्ट, फुलासारखं बना. आपण आत्ता ज्या टप्प्यावर आहोत तिथे आपण पूर्ण आहोत हे स्वीकारा. परफेक्शन ही एक निरंतर चालणारी वाढीची प्रक्रिया आहे, तो थांबण्याचा टप्पा नाहीये. तिसरी गोष्ट, मोठमोठ्या कामांचा ताण आला की 4S ची आठवण ठेवा. सिम्प्लिफाय, स्मॉल, शॉर्ट आणि मुद्दाम स्लो काम करून फोकस वाढवा. अगदी बरोबर. आणि चौथी गोष्ट, जेव्हा चुका होतात तेव्हा इगो बाजूला ठेवून DOC म्हणजे डू, ऑब्झर्व, करेक्ट या त्रयस्थ दृष्टिकोनाचा वापर करा. हे सर्व अंमलात आणण्यासाठी आपण एका साध्या गोष्टीचं निरीक्षण करू शकतो. आपण जर लहान मुलांकडे पाहिलं तर लहान मुले नेहमी वर्तमानात जगतात. ते समुद्रकिनाऱ्यावर वाळूचा किल्ला बनवतात. हो. त्यांना पूर्णपणे माहीत असतं की समुद्राची लाट येणार आहे आणि तो किल्ला वाहून जाणार आहे. तरीही ते तो किल्ला बनवण्याच्या प्रक्रियेत इतके मग्न असतात, इतके एकरूप झालेले असतात की त्यांना आजूबाजूच्या जगाचा विसर पडलेला असतो. खरंच, लाटेने किल्ला वाहून गेल्यावर ते रडत नाहीत. ते हसतात आणि पुन्हा नवीन किल्ला बनवायला घेतात. कारण त्यांना तो किल्ला टिकवून ठेवण्यापेक्षा तो बनवण्याच्या प्रक्रियेत जास्त आनंद असतो. बरोबर. आणि आपण मोठे लोक मात्र सतत तो किल्ला कसा टिकेल ह्याची चिंता करत असतो. आपण आत्ता कधीच जगत नाही. हे किती खरं आहे. आपण सतत भविष्यातल्या सुरक्षेसाठी वर्तमानातील आनंद गमावत असतो. जाता जाता हा विचार नक्की करून पहा. जर आपणही आपल्या आयुष्यातील मोठ्या ध्येयांकडे एका लहान मुलासारखं बघितलं, जे पूर्ण एकाग्रतेने आणि प्रेमाने त्या वाळूच्या किल्ल्याची उभारणी करतंय, पण त्याचवेळी तो किल्ला टिकेल की नाही याच्या परिणामांपासून पूर्णपणे अलिप्त आहे, तर काय होईल? क्या बात आहे. जर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण कामांना केवळ एक प्रक्रिया मानलं आणि निकालाची आसक्ती सोडली, तर तो लहानपणीचा हरवलेला आनंद आपल्याला पुन्हा सापडेल का? यावर नक्की विचार करा. अतिशय सुंदर विचार आहे हा. तर मंडळी, तुम्हाला यापैकी कोणती आयडिया सर्वात जास्त उपयोगी वाटली, 4Sची की फुलाची? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच पॉवरफुल आयडियासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल चर्चेत